हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाच्या वन लाईनर पाहणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्हाला येणारी मेगा भरती, त्याच्यामध्ये झेडपी भरती किंवा तलाठी भरती याच्यामध्ये पण होईल आणि इतर ज्या एक्झाम होतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. अशा अनुषंगानं आपण हे लेसन आता अरेंज करतोय. याच्यातले महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत की ज्या परीक्षेला विचारल्या जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, अशा गोष्टी कव्हर करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळेला दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे भारतातला सर्वात मोठा जैविक कार्यक्रम, जो 2018 मध्ये पार पडलेला सगळ्यात मोठा जैविक कार्यक्रम होता. तर तो कोणत्या शहरामध्ये पार पडण्यात आला होता? तर तो होता दिल्लीमध्ये पार पडलेला. ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ट्रायडेंट जंक्चर 2018. हे एक लय महत्त्वाचा पॉईंट आहे. कदाचित येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहे. का महत्त्वाचं आहे? तर नाटो म्हणजे काय? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यांचा हा काय आहे? सर्वात मोठा युद्ध अभ्यास आहे. तर हा युद्ध अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? नॉर्वेमध्ये. म्हणजे शीतयुद्धानंतर झालेला सगळ्यात मोठा युद्ध अभ्यास असं या युद्ध अभ्यासाचं वर्णन केलं जातं. तर हा 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2018, 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये तो पार पडला होता. नॉर्वे या देशामध्ये. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याला आपण असं म्हणतो. मग आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय? नाटोबद्दल तर आपण पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? तर नाटो ही जी संघटना आहे त्याची स्थापना कधीची आहे? तर 4 एप्रिल 1949 ची स्थापना आहे. नाटोची स्थापना कधीची आहे? तर 4 एप्रिल 1949 आणि याचं मुख्यालय आहे बेल्जियम मधल्या ब्रुसेल्स या ठिकाणी. बेल्जियम मधल्या ब्रुसेल्स या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. त्याला आपण मराठीमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटना असंही म्हटलं जातं. हे झालं नाटोबाबतचं. नाटोमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर उत्तर अमेरिका आणि युरोपातील किती देशांची ही सैन्य युती आहे नाटो म्हणजे? तर एकूण 29 देश आहेत. त्याच्यामध्ये एकूण किती देश आहेत? तर 29 देशांची ही सैन्य युती आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जगातला तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक व आयातदार देश कोणता? तर तो चीन आहे. जगातला तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक व आयातदार देश कोणता? तर तो चीन आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जेसीबी पारितोषिक. जेसीबी पारितोषिक. जेसीबी पारितोषिक हे साहित्य क्षेत्रामधलं पारितोषिक आहे. 2018 मध्ये हे पहिल्यांदा सुरू करण्यात आलेलं आहे, जेसीबी पारितोषिक. आणि कोणत्या देशातला साहित्य पुरस्कार आहे? तर भारतामधला आहे. भारतामधला आहे. याच्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर पुढे एक महत्वाची न्यूज, व्यासपीठ एक चर्चेत होतं बऱ्याच प्रमाणात. ते म्हणजे मै नहीं हम, हे एक डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आलं होतं. कोणत्या विषयाखाली हे सुरू करण्यात आलं होतं? तर सेल्फ फॉर सोसायटी. तो विषय महत्वाचा आहे. सेल्फ फॉर सोसायटी या विषयाखाली डिजिटल एक व्यासपीठ सुरू करण्यात आलं होतं, मै नहीं हम. ओके. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मंत्रिगट होता तो म्हणजे राजनाथ सिंग हे भारताचे जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यरत होता. त्याच्यावर एक जिम्मेदारी दिली होती या कार्यगटाकडे. तर ह्याच्यामध्ये काय कशासाठी दिलं होतं? तर कामाच्या ठिकाणी ज्या स्त्रियांचा लैंगिक छळ होतोय त्याच्याबद्दल काही रोखण्यासंदर्भात काही कायदेशीर अभ्यास करणं किंवा त्याच्यावर काही उपाययोजना करता येतात का, त्यासाठी नेमलेला हा मंत्र्यांचा गट होता. त्या गटामध्ये राजनाथ सिंग हे त्याचे प्रमुख होते, अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नितीन गडकरींचा सुद्धा समावेश होता. त्याच्यानंतर पुढचं एक पॉईंट आहे ते म्हणजे कोणत्या तारखेपासून भारतामध्ये BS4 वाहनांची विक्री आणि नोंदणी होणार नाही असं डिक्लेअर केले. तर ती डेट सुद्धा ही झालेली आहे फायनलाइज, 1 एप्रिल 2020. तर BS म्हणजे काय? तर भारत स्टेज मानक. हे जे भारत स्टेज मानक याची अंमलबजावणी भारतामध्ये सुरुवातीला केव्हा करण्यात आली होती? तर ही सन 2000 मध्ये पहिल्यांदा अशी अंमलबजावणी करण्यात आली होती. मग आता कसं झालंय? BS4 झाले. BS5 स्टेज न घेता आपण काय करणार आहे? BS6 स्टेज ही सुरुवात करणार आहे. आणि ती कधी करणार आहे? तर 2020 सालापासून करायचं ठरलेलं आहे, BS6. ओके. त्यामुळे हे एक असू द्या. BS म्हणजे काय? तर भारत स्टेज. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे पश्चिम घाट. पश्चिम घाट हे क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये पसरलेलं आहे? तर त्याच्यामध्ये एकूण 6 राज्य येतात. पहिलं येतं ते गुजरात, महाराष्ट्र, गोवा. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा 6 राज्यांमध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे.
त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सेऊल शांती पारितोषिक, जे नरेंद्र मोदी यांना जाहीर झालं होतं, त्यामुळे ते इश्यू चर्चेत होता. मग प्रश्न असा उरतो की सेऊल शांती पारितोषिक कोणत्या सरकारचं आहे, तर हे कोरिया प्रजासत्ताकनं सुरू केलेलं. कोणत्या साली याची स्थापना करण्यात आली होती, तर 1990 साली दक्षिण कोरिया सेऊल शांती पारितोषिकाची स्थापना करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे बेपी कोलंबो. बेपी कोलंबो का चर्चेत होतं, तर हे एक अंतराळयान आहे. तर हे जे अंतराळयान कशासाठी पाठवलेलं आहे, तर बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. कशासाठी पाठवले, तर बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. हे जे बेपी कोलंबो यान कोणी पाठवले, तर युरोपियन संघ आणि जपान यांनी पाठवलेलं आहे. कोणी पाठवलेलं आहे, तर युरोपियन संघ आणि जपान यांनी पाठवलेलं बेपी कोलंबो अंतराळ यान. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी, म्हणजे त्याला दुसरं नाव आहे मध्यम पल्ल्याच्या अणुदल संधी. हे जी अणुदल संधी होती, तर या संधीमधून रशिया सोबत असलेली ही जी संधी होती अमेरिकेची, तर यातून अमेरिका बाहेर पडलेला आहे. तर ही कधी स्थापन करण्यात आली होती, मध्यम पल्ल्याच्या अणुदल संधी किंवा त्याला इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी 1987 साली स्थापन करण्यात आली होती ही ट्रिटी. परंतु त्याच्यातून आता अमेरिका बाहेर पडले. रशिया आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान ही ट्रिटी होती. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित केलेला महत्त्वाचा सराव म्हणजे डिसेंबर 2018 याच्यामध्ये आयोजित केलेला महत्त्वाचा सराव तो म्हणजे कोप इंडिया. हा जो संयुक्त हवाई युद्ध सराव आहे, संयुक्त हवाई युद्ध सराव, याच्या अगोदर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये पार पडत होता. त्यामध्ये जपान सुद्धा आता ऍड झालेला आहे. म्हणजे कोप इंडिया भारत, जपान आणि अमेरिका या तीन राष्ट्रांचा संयुक्त हवाई युद्ध सराव आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो कोप इंडिया. तर कोप इंडिया बद्दल आपण जस्ट पाहिलं होतं, तो 3 देशांचा. मग पहिल्यांदा असा सराव केव्हा आयोजित करण्यात आला होता, तर 2004 साली पहिल्यांदा असा कोप इंडिया नावाचा हवाई युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे हा महत्वाचा आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं मेगा भरतीमध्ये. भारताकडे असलेले एकमेव विमानवाहू जहाज कोणते, तर ते INS विक्रमादित्य, 44,500 टन वजनीचं. त्याच्यानंतर जगातला सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल कोणता, तर हाँगकाँग झुहाई मकाओ ब्रिज. तो रिसेंटली चर्चेत होता, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. 55 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज आहे किंवा समुद्री पूल आहे की जो हाँगकाँग आणि चीनला जोडण्याचा एक महत्वाचा ब्रिज. तर हे एक लक्षात असू द्या की 55 किलोमीटर लांबी, जगातला सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल हाँगकाँग झुहाई मकाऊ ब्रिज असं त्याचं नाव आहे. तर जगातलं सर्वात मोठं उभयचर विमान कोणी तयार केले, तर ते चीननं तयार केलेलं आहे. जगातलं सर्वात मोठं उभयचर विमान चीननं तयार केलंय. त्याला नाव आहे कुनलॉंग. नाव काय दिलेलं आहे त्यांनी, कुनलॉंग असं नाव दिलंय. किंवा त्याला दुसरं शॉर्ट नाव आहे AG600. काय नाव आहे, AG600. त्याच्यानंतर कोणत्या देशाने 2020 सालापर्यंत स्वतःचा कृत्रिम चंद्र तयार करण्याची योजना आखली आहे, तर तो देश आहे चीन. चीननं अशा प्रकारची योजना आखलेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदक म्हणजे जे अमेरिकेकडून दिलं जाणारं राष्ट्रपती पदक चर्चेत होतं. का चर्चेत होतं, तर ते पदक भारतीय वंशाच्या म्हणजे मूळ भारतीय वंशाच्या परंतु अमेरिकन नागरिक असलेल्या एका महिलेला देण्यात आले. त्यांचं नाव आहे मिनल पटेल डेव्हिस. नाव काय आहे, मिनल पटेल डेव्हिस. बरं, हे त्यांना राष्ट्रपती पदक का जाहीर झाले, तर त्यांनी मानवी तस्करी विरुद्ध जो लढा दिला त्या लढ्यासाठी अमेरिकेच्या सरकारकडून त्यांना राष्ट्रपती पदक दिलं गेलेलं आहे. नाव लक्षात घ्या, मिनल पटेल डेव्हिस. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे कार्नोट पारितोषिक, जे भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना जाहीर झालेलं आहे. तर ते अगोदर ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत होते. ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेलं उत्कृष्ट कार्य याची दखल घेत अमेरिकेच्या क्लेमन सेंटर फॉर एनर्जी पॉलिसी यांच्यातर्फे हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर धर्म गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव चर्चेत होता. आणि तर हा धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे, तर तो भारत आणि जपान या दोन देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे. आणि अशा प्रकारचा पहिला सराव 2018 मध्ये पार पडला. कोणता कालावधी होता, तर 1 नोव्हेंबर 2018 ते 14 नोव्हेंबर 2018. धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव भारत आणि जपान 1 नोव्हेंबर 2018 ते 14 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये पार पडलेला होता. त्याच्यानंतर हृदयनाथ जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय 2018चा, तर तो जाहीर झालाय मोहम्मद जहूर खय्याम हाशमी. 2018चा हृदयनाथ जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय, तर संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाशमी यांना जाहीर झालेला आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियन सध्या चर्चेत होतं, कारण युनिव्हर्सल पोस्टल युनियनमधून बाहेर पडण्याचा डिसिजन अमेरिकेने घेतलेला आहे. त्यामुळे युनिव्हर्सल पोस्टल युनियन सध्या चर्चेत होतं. मग या युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना कधीची आहे, तर 1874 आहे. याचं मुख्यालय कुठं आहे, तर स्वित्झर्लंडमधल्या बर्न या ठिकाणी युनिव्हर्सल पोस्टल युनियनचं मुख्यालय आहे. एवढं लक्षात फक्त ठेवा. त्यानंतर 1 ERTM हे काय आहे, तर पेयजल निर्जंतुकीकरण प्रणाली आहे. लखनौ मधलं जे CSIR आहे, येथील शास्त्रज्ञांनी हे नवे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर शाही लिची या फळासाठी सध्या रिसेंटली भौगोलिक संकेतांक म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन तर हे जाहीर झालेलं आहे. GI टॅग असं आपण म्हणतो, तो सध्या जाहीर झालाय. तर ही शाही लिची ही जे फळ आहे कोणत्या राज्यामध्ये फेमस आहे, तर ते बिहार राज्यामधलं शाही लिची हे फळ आहे, ते सध्या चर्चेत होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे 100% LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस वापराच्या मदतीनं देशातलं पहिलं धूरमुक्त राज्य बनण्याच्या मार्गावर आहे. तर त्या राज्याचं नाव आहे केरळ. कोणतं राज्य आहे, तर ते केरळ आहे. त्याच्यानंतर कोणत्या देशानं जगातलं सर्वात मोठं मानवरहित वाहतूक ड्रोन तयार केले, तर ते चीननं तयार केले. कोण विमान लक्षात ठेवा, FH-98 विमान. काय आहे, FH-98. त्यानंतर त्याला फेई हॉंग 98 असं म्हटलं जातं. FH ला काय म्हटलं जातं, फेई हॉंग 98. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे वैश्विक स्पर्धात्मकता निर्देशांक. वैश्विक स्पर्धात्मकता निर्देशांक 2018चा. तर वैश्विक स्पर्धात्मकता निर्देशांक 2018च्या याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा राहिलाय, तर 58वा राहिलाय. हा जो निर्देशांक कोणाकडून काढला जातो, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्याला WEF म्हणजे काय, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं आपण म्हणतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक हा 58वा राहिलाय. अग्रस्थानचा देश आहे तर तो अमेरिका आहे. 1 नंबरला कुठला राहिला, अमेरिकेचा राहिलेला आहे. त्याच्यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूनं 2018चं जे युवा ऑलिम्पिक स्पर्धा ॲथलेटिक्सच्या झाल्या त्याच्यामध्ये 5000 पुरुषांचं जे 5000 मीटर चालण्याची शर्यत होती ना, त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकले. त्याचं नाव आहे सूरज पनवर. काय नाव आहे, सूरज पनवर. यानं हे पदक जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सन 2018चा मॅन बुकर पुरस्कार विजेता. तर लेखिका कोण आहेत, ॲना बन्स. उत्तर आयर्लंड मधल्या ॲना बन्स 2018चा मॅन बुकर पुरस्कार विजेता ठरलेले आहेत. कोणत्या कादंबरीसाठी, तर मिल्कमन या कादंबरीसाठी. त्याच्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग याचे सध्या अध्यक्ष दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर TM बसिन हे होते. केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना वर्ष कधीच आहे, तर 1964 सालचं आहे. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट होता तो म्हणजे सौभाग्य योजना. सौभाग्य योजना कशासाठी जाहीर करण्यात आली होती, तर 100% घराचं विद्युतीकरण करणं उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत ही योजना जाहीर झालेली आहे. 100% घराचं विद्युतीकरण, एवढं लक्षात ठेवा. नाव आहे सौभाग्य योजना. त्याच्यानंतर भारत सरकारचा जो युवा रस्ते सुरक्षा शिकाऊ परवाना कार्यक्रम, तर हा जो कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2020 पर्यंत अपघाताच्या संख्येमध्ये किती घट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे, तर ते उद्दिष्ट ठेवले 50% घट करणं. युवा रस्ते सुरक्षा शिकाऊ परवाना कार्यक्रम. त्याच्यानंतर भारतीय पंतप्रधानाविषयांचे संग्रहालय कुठं उभारलं जाणार आहे, तर ते नवी दिल्लीमध्ये उभारलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे दिल्लीमध्ये ना हवेची गुणवत्ता पूर्वसूचना प्रणाली लागू करण्यात आली. कारण दिल्लीमधलं पोल्युशनच्या बाबतीत सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावर जास्त वेळ न देता आपण पुढचा पॉईंट घेऊया. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2018. हे जे रँकिंग आहे याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेच गेलेले आहेत. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग याच्यानुसार भारतामध्ये जे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावणारी संस्था कोणती, तर ती संस्था IIT बॉम्बे आहे. इथे एक लक्षात घ्या, महत्वाचं IIT बॉम्बे आहे हे लक्षात असू द्या. इथं ह्या पॉईंटला फसू नका. त्याच्यानंतर सौभाग्य योजना जी भारत सरकारची म्हणतो, सौभाग्य योजनेचं दुसरं नाव काय आहे, तर प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. काय नाव आहे, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. याचा शुभारंभ 2017 मध्ये करण्यात आलेला होता. सध्या इलेक्शनचं वार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधीची आहे, 1950. 25 जानेवारी 1950. म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून, मतदार दिन म्हणून केव्हा सेलिब्रेट केला जातो, तर दर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्याच्यानंतर 24 जानेवारीला काय म्हणून सेलिब्रेट केलं जातं, 24 जानेवारीला, तर 24 जानेवारी राष्ट्रीय राष्ट्रीय महिला बालक दिन आहे.
कन्फर्म करावं लागेल, मी सांगेन तुम्हाला त्याच्यानंतर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ईव्हीएम वापराबाबतचा. सध्या ईव्हीएमच्या बद्दल म्हणजे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटर यंत्र. राष्ट्रीय बालिका दिन आहे 24 जानेवारी, राष्ट्रीय बालिका दिन आहे हे लक्षात घ्या. 24 जानेवारी काय आहे? राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन. इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन किंवा आपण जे म्हणतो याचा वापर किती सालापासून केला जात आहे? तर 2004 सालापासून ईव्हीएमचा वापर केला जात आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे पॅरा आशियाई खेळ. पॅरा आशियाई खेळ ही जी महत्वाची टुर्नामेंट झालेली आहे, याच्यामध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं या पदतालिकेमध्ये? तर ते चीननं पटकावलेलं होतं. भारताचं स्थान त्या यादीमध्ये कितवं राहिलं होतं? तर भारताचं स्थान 9वं राहिलेलं आहे. मग हे जे पॅरा आशियाई खेळ आयोजित केले जातात, तर हे कोण आयोजित करतं? तर आशियाई पॅराऑलिम्पिक समिती हे खेळ आयोजित करत असतं. पहिल्यांदा अशा प्रकारचे खेळ केव्हा आयोजित करण्यात आले होते? तर 2010 मध्ये पहिल्यांदा असे खेळ आयोजित करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर सध्या जागतिक अन्न दिन या वर्षीचा म्हणजे 2018चा चर्चेत होता. मग जागतिक अन्न दिन कोणाकडून सेलिब्रेट केला जातो? तर जागतिक अन्न दिन ऍक्च्युली केव्हा सेलिब्रेट केला जातो ते अगोदर लक्षात घ्या. 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन सेलिब्रेट केला जातो आणि त्याच्या अनुषंगाने दोन महत्वाचे पॉईंट आहेत. तर 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन सेलिब्रेट केला, तर हा सेलिब्रेट करण्यामागं कोण महत्वाची संस्था आहे? तर ती आहे अन्न व कृषी संघटना, संयुक्त राष्ट्र संघाची. तर त्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेचं स्थापना वर्ष कधीच आहे? तर ते आहे 16 ऑक्टोबर 1945. म्हणून FAO म्हणजे त्याला आपण अन्न व कृषी संघटना 16 ऑक्टोबर 1945 ला स्थापन झाली, म्हणून 16 ऑक्टोबर हा आपण जागतिक अन्न दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. याचं मुख्यालय इटलीमध्ये आहे, रोम या ठिकाणी. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद सध्या चर्चेत होती. तर याचे जे स्थापना वर्ष आणि त्याचं मुख्यालय ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. याची स्थापना वर्ष आहे ते 2006चं आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मधल्या जिनेवा या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे निर्देशांकाच्या बाबतीत आहे. पहिला निर्देशांक महत्वाचा आहे तो म्हणजे वैश्विक उपासमार निर्देशांक 2018चा. वैश्विक उपासमार निर्देशांक 2018चा तर तो चर्चेत होता. तर त्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर वैश्विक उपासमार निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 103 आहे. त्याच्यानंतर मानवी भांडवल निर्देशांक याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 2018 मध्ये 115 आहे. पहिलं स्थान कोणी पटकावलेलं आहे? तर ते सिंगापूरनं पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे कॉर्पेट नावाचा सराव. तर कॉर्पेट नावाचा जो संयुक्त नौदलाचा सराव आहे तर तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो? तर तो भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यानचा सराव आहे. नाव आहे कॉर्पेट. तर या वर्षीचा तो म्हणजे 2018चा तो कुठे आयोजित करण्यात आला होता? इंडोनेशियातल्या बेलवन बंदर या ठिकाणी तो आयोजित करण्यात आला होता. अशा प्रकारचा आयोजित करण्यात आलेला तो कितवा कार्यक्रम होता? तर 32वा कार्यक्रम होता, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पॅरा आशियाई खेळामध्ये नवे स्पर्धेचे विक्रम झालेले आहेत. तर त्यातला एक पहिला महत्वाचा विक्रम आहे तो म्हणजे शरद कुमारनं केलेला. शरद कुमार यानं उंच उडीमध्ये पुरुषांच्या तर त्याला T42/63 असा आहे. T42/63 हा उंच उडीचा प्रकार आहे. या उंच उडीमध्ये दोन स्पर्धा विश्वविक्रम झाले होते. तर त्यामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय खेळाडू म्हणजे शरद कुमार यानं 1.90 मीटर एवढी लांब उंच उडी मारत या स्पर्धेतला आजचा विक्रम केलेला आहे आणि त्याच्या नावावर तो स्पर्धेचा विक्रम झालाय. पॅरा आशियाई खेळ 2018चे कुठे आयोजित करण्यात आले होते? तर जकार्तामध्ये ते आयोजित केले गेले होते. मग इथून पुढचे पॅरा आशियाई खेळ युवा ऑलिम्पिक खेळ कधी आयोजित होणार आहेत? तर 2022. आता पॅरा झाले युवा ऑलिम्पिक. 2022चं युवा ऑलिम्पिक आफ्रिकेच्या कोणत्या देशात होणार आहे? तर ते सेनेगलला होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इस्रो चर्चेत होता, त्याचं मुख्यालय बेंगळूर कर्नाटकमध्ये आहे. इस्रोचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट. कधी सोडण्यात आला होता? तर 19 एप्रिल 1975 साली तो सोडण्यात आलेला होता. त्याच्यानंतर चंद्रावर पोहोचणारा भारत जगातला कितवा देश? तर तो चौथा देश आहे. कधी पोहोचला होता? तर 22 ऑक्टोबर 2008 ला भारतात चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरलेला होता. महत्वाचं काय आहे तर ही न्यूज चर्चेत असण्याचं रिझन तर 24 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश हा सुद्धा भारतच आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच संपूर्णतः नवे
जैव इलेक्ट्रॉनिक औषध किंवा त्याला बायो इलेक्ट्रॉनिक मेडिसिन हे वायर विरहित इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित केले. तर ते अमेरिकेतलं वॉशिंग्टन विद्यापीठ आहे, तिथल्या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचं बायो इलेक्ट्रॉनिक मेडिसिन हे वायर विरहित इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर जकार्ता आशियाई पॅरा खेळामध्ये आणखी एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे, तो म्हणजे संदीप चौधरी. तर संदीप चौधरीनं भालाफेकमध्ये विक्रम केलेला आहे, विश्वविक्रम त्या स्पर्धेचा. 60.1 मीटर एवढी लांब भालाफेक परत त्यानं सुवर्णपदक जिंकलं आणि त्या स्पर्धेतला विक्रम केलेला आहे. त्याचा गट होता F4244/6164. ते गट आहेत म्हणजे पॅरा ऑलिम्पिक खेळामध्ये किंवा पॅरा आशियाई खेळामध्ये तर हे FT अशा नावाने गट केलेले आहेत, म्हणजे अपंगत्व किती आहे त्याच्यानुसारचे ते गट आहेत. तर एवढं लक्षात असू द्या की संदीप चौधरी भालाफेकपटू आहे आणि त्यानं भालाफेकमध्ये 60.1 मीटर एवढं दूर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे युवा ऑलिम्पिक 2018. अर्जेंटिनातल्या बिनॉस आयर्स या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या होत्या. तर या स्पर्धेमध्ये युवा ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक भारताला जिंकून देणारा खेळाडू कोण, तर भारोत्तोलक कोण, तर तो आहे जेरेमी लालरीनुंगा. त्यानं 62 किलोग्राम वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला त्या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची न्यूज होती जी परीक्षेला विचारली जाऊ शकते, ती म्हणजे थँगझम तबाबी देवी यांच्या संदर्भात. यांनी सुद्धा अर्जेंटिनाची जी युवा ऑलिम्पिक 2018च्या स्पर्धा होत्या या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. कशामध्ये जिंकले, तर जुडो. तर ऐतिहासिक रौप्य पदक जिंकणारी भारताची पहिली जुडोपटू ठरली थँगझम तबाबी देवी. त्याच्यानंतर न्यूक्लिअर सप्लाय, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा परिषद, ज्याच्यासाठी भारत खूप सामील होण्यासाठी खूप धावपळ करतोय, NSC. तर आता कसं आहे लक्षात घ्या, तर NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपमध्ये भारत जॉईन होण्यासाठी खटाटोप करतोय, परंतु तो जॉईन झालेला नाहीये. परंतु NSC हे वेगळा पॉईंट आहे, NSG आणि NSC वेगळे पॉईंट आहेत. NSC म्हणजे राष्ट्राची सुरक्षा परिषद आहे, याच्यासाठी एक स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप तयार करण्यात आला, SPG स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप. तर याची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. सध्या का चर्चेत आले होते, तर भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल जे आहेत ना, तर त्यांचे स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे नवे अध्यक्ष किंवा नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे, त्यामुळे ते चर्चेत होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे 43व्या विश्व बुद्धिबळ ऑलिम्पियड स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये कोणता असा देश आहे की त्यांनी पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये विजेतेपद जिंकलं, तर तो आहे चीन. चीननं दोन्ही गटामध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धा आपण ऑलरेडीच पाहिलेलं आहे की ती अर्जेंटिनाच्या ब्युनॉस आयर्स येथे आयोजित करण्यात आलेली होती. भारताचा हवाई दिन कधी सेलिब्रेट केला जातो, तर तो भारताचा हवाई दिन 8 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. 1932 मध्ये 8 ऑक्टोबर 1932ला भारतीय हवाई दलाची स्थापना केली, त्यामुळे तो हवाई दल त्या 8 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जात आहे. तर या लेसन मध्ये आपण एवढेच पॉईंट पाहतोय. जे महत्त्वाचे वन लाईनर याचा तुम्हाला फक्त मेगा भरती स्पेशल किंवा इतर येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदा होईल अशा अनुषंगानेच एक रिव्हिजन ओरिएंटेड लेसन आहे. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.